संकल्प म्हणजे काय, तर ज्यावेळी आपण एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करतो, म्हणजे आपण ज्यावेळेस एक पूजा चालू करतो किंवा नवीन कुठली गोष्ट चालू करतो, त्यावेळी आपण एक संकल्प सोडतो की ही गोष्ट अशी अशी आहे आणि ती अशा पद्धतीने ती कंप्लीट होऊ द्या. तर लास्ट इयर आपण एक संकल्प घेतला होता की आपल्याला ऑलरेडी एक 500 फ्लॅटचं घरांचं काम चालू करायचं होतं पुष्पकनगरमध्ये. आज ते काम ऑलमोस्ट 500 घरांची कामं ऑलमोस्ट 80 to 90% कम्प्लिशन आहे. त्याच्यातले काही प्रोजेक्ट कंप्लीट झाले. यावर्षी जो आपण संकल्प घेतोय तो संकल्प ऑलरेडी 4 टाउनशिपचा संकल्प घेतोय. त्यामध्ये गिरवल्यामध्ये टाउनशिप असेल, आरवलीमध्ये टाउनशिप असेल, पळसपेला टाउनशिप असेल आणि आष्टेमध्ये. या तिन्ही टाउनशिपची ऑलरेडी सीसी आणि रेराची प्रोसेस आलेली आहे. एका ठिकाणी ऑलरेडी रेरा पण आलेला आहे. तर ह्या वर्षी आपण संकल्प घेतोय की 3 टाउनशिप, 1800 फ्लॅट आणि 13.5 लाख स्क्वेअर फूट काम, हा संकल्प घेतोय आपण. ओके. जे प्राईमचा पुढचा म्हणजे तुमच्या म्हणजे हे काय आहे, म्हणजे तुम्ही पुढे भविष्यात उद्देश म्हणजे फ्युचर प्लॅन काय? जे प्राईमचं मिशन आणि विजन आहे 1 लाख घरांचं, पण 2030 पर्यंत 6000 फ्लॅटचं पोझिशन असं आपलं ध्येय आहे 2030 पर्यंत. सर, आज जो चैनल पार्टनर मीटिंग रखी है और इसमें आज चर्चा सत्र हो रही है बिजनेस को लेकर, क्या कहेंगे, किस तरह से ऑर्गेनाइज किया? चॅनल पार्टनर्स मीन्स हे रिअल इस्टेटचे बिझनेस पार्टनर असतात आणि रिअल इस्टेट जे आहे ते अनऑर्गनाइज आहे. त्या लोकांना ॲप्रिशिएट करणं, त्यांनी कामांच्या केल्याची त्यांची पावती, त्यांना टेक्नॉलॉजी आणि नॉलेजशी संघटित, आणि ते ज्या बिल्डरसाठी किंवा ज्या डेव्हलपर बरोबर काम करतात तर त्यांचं विजन होणं माहीत होणं गरजेचं आहे. जर ते विजन माहीत नसेल तर ठीक आहे, बुकिंग पुरते ते येणार जाणार, ब्रोकरेज घेणार, पण त्याच्यासाठी आपण 2-3 गोष्टी नवीन करतोय. एक, त्याच्यासाठी त्यांच्या ब्रोकरेजसाठी किंवा त्यांच्या बिलिंगसाठी आपण एक ॲप लॉन्च करतोय आणि ते ॲप कन्स्ट्रक्शन आणि CP त्या दोघांनाही ते टेक्नॉलॉजीने माहीत होईल की त्यांनी बुकिंग केलेल्या प्रोजेक्टचं आताचं स्टेटस काय आणि पुढे काय होणार आहे. ओके सर, जसं तुम्ही म्हणले तुमच्या ऑनगोईंग जे प्रोजेक्ट चालू आहेत आणि बाकी रेडीमध्ये आहेत, त्यांची स्टार्टिंग प्राइस काय आहे आणि एंड कुठपर्यंत होतो त्याचा? स्टार्टिंग प्राइस आता आपल्याकडे 1 BHK जो आहे तो 35 लाखापासून तर 55 लाखापर्यंत आहे आणि 2 BHKची किंमत आहे 65 लाखापासून तर 85 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. ओके सर, हे लोकेशन्स कुठे कुठे आहेत? हे लोकेशन्स ऑलरेडी सर्व लोकेशन्स एअरपोर्टपासून 7 ते 8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजे अराउंड तुम्ही बाय कार 5 मिनिटामध्ये पोहोचू शकता, 10 ते 15 मिनिटामध्ये सगळं. पनवेल नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या पेरिफेरीपासून 6 ते 7 किलोमीटरच्या डिस्टन्समध्ये सगळे प्रोजेक्ट आहेत. ओके सर, आता नवी मुंबईचा एअरपोर्ट भरपूर वर्षापासून चालू होता की तो कधी चालू होईल, कधी काय होणार, आता ते याचा एक फेज चालू झाला आहे. त्यानंतर काय प्रॉपर्टीमध्ये काय अपडाऊन काय आलं आहे असं नवी मुंबईचा इंटरनॅशनल जो फेज 1 चालू झाला आहे, फेज 1 चालू झाल्याच्या नंतर प्रॉपर्टीमध्ये 35% to 45% ॲप्रिशिएशन आलं आहे. म्हणजे तुम्ही नेटवरती गुगलवरती सर्च जर केलं आणि इंडियामध्ये टॉप हॉट प्रॉपर्टी जर टाकलं तर ऑलरेडी पुष्पकनगर येईल किंवा नवी मुंबई येईल रिअल इस्टेटमध्ये. सेकंडरी अटल सेतू आला आहे, थर्ड एज्युसिटी येते, फोर्थ आत्ताच दावोसमध्ये लोढा ग्रुपने 1.5 लाख करोडचा डेटा सेंटरसाठी ॲग्रीमेंट केलं आहे. म्हणजे डेटा सेंटरचा सुद्धा नवी मुंबई हब बनतोय ऑलरेडी. त्याच्यामुळे ह्या 2-3 गोष्टीमुळे येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या आज प्रॉपर्टी 35 लाख ते 40 लाखाच्या 1 BHK हे अराउंड एक 60 ते 70 लाख किंवा 80 लाख जातील. म्हणजेच प्रॉपर्टीमध्ये 100% ॲप्रिशिएशन नेक्स्ट 2 ते 3 इयर्स आहे. नवी मुंबईकरांना काय सांगाल जे प्राईमबद्दल काय बोलायचं? नवी मुंबईकरांनी ऑलरेडी 2010 पासून भरभरून आम्हाला प्रेम दिलं आणि आज 800-850 फॅमिली जे प्राईमने दिलेल्या घरांमध्ये किंवा सर्वांच्या सहभागाने ते लोक राहतात आहेत. आज जे प्राईमचं ऑलरेडी 6000 घराचं जे उद्दिष्ट आहे त्यासाठी पण हे लोक रेफरन्स बुकिंग देतात आहेत. येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये त्यांनाच अपडेट व्हायचं असेल, जे प्राईमच्या घेतलेल्या घरांमध्ये पुढे अपडेट व्हायचं असेल तर ते अपडेट होऊ शकतात. दुसरी गोष्ट, त्याबरोबर आपण 4000 लोकांना रोजगार पण अवेलेबल करून देतोय. आणि नवी मुंबई एव्हरग्रीन आहे, नवी मुंबई प्रॉपर प्लॅनिंग सिटी आहे. त्यामुळे नवी मुंबईचा ग्रोथ जो आहे हा वर्ल्डमध्ये 10th नंबरला येतो. जे प्राईम बिल्डकॉनच्या संकल्प 2026 या चॅनल पार्टनर मीटअपसाठी आज मी इथे उपस्थित आहे. मला खरंच खूप आनंद होत आहे. मी जे प्राईम बिल्डकॉनचे फाउंडर्स मिस्टर अविनाश जगदाळे त्यांचे मनापासून आभार मानते की मला आज इथे आमंत्रित केलं. आणि जे प्राईम बिल्डकॉनबद्दल सांगायचं तर इट्स वन ऑफ द मोस्ट ट्रस्टेड रिअल इस्टेट ब्रँड्स. 5 लाखांपेक्षा जास्त स्क्वेअर फीटचं काम आतापर्यंत त्यांनी डिलिव्हर केलेलं आहे. 200पेक्षा जास्त लोकांची त्यांची टीम आहे. आत्ताच डावोसला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये त्यांचा सत्कार केला गेला.
तर मला वाटतं की इतक्या प्रेस्टिजियस ब्रँडसाठी आज मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मला खरंच खूप आनंद होत आहे आणि थँक्यू सो मच. कधी संधी मला मिळाली जे प्राईम मधून नवी मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायची तर घ्याल तुम्ही इकडे मॅडम? अर्थातच मी आता आल्यालाच त्यांना म्हणत होते की मला खूप इंटरेस्ट आहे आणि तुम्ही काही तुमचे प्रोजेक्ट्स असतील तर मला नक्कीच बघायला आवडेल. देखिए जे प्राइम हर साल एक संकल्प प्रोग्राम ईयर के स्टार्टिंग में ही करता है. हर साल की तरह आज भी 2026 का संकल्प 2026 हमने डिलीवर किया. तकरीबन 500 से अधिक चैनल पार्टनर्स, ब्रोकर, इस्टेट एजेंट इस प्रोग्राम में पार्टिसिपेट हुए. जे प्राइम पूरे साल और आने वाले 5 साल के अपने विजन को इन लोगों के बीच में शेयर करना चाहता था. लगभग आने वाले 5 सालों में जे प्राइम का मानस है कि वो लोग 6,000 यूनिट डिलीवर करें और लगभग 13 लाख स्क्वायर फीट से अधिक ज़मीन सेलेबल एरियाज उनके पास है. तो अपने चैनल पार्टनर के द्वारा वो लोगों तक ये मुंबई जो 3.0 होने वाली है और अभी की नवी मुंबई, इसके अंदर वो जो यूनिट सेल करेंगे इन्हीं चैनल पार्टनर के बीच में वो लोग सेल करना चाहते हैं. मैं जो चैनल पार्टनर्स को गाइड करना चाहता था कि चैनल पार्टनर अपने काम में इतने बिजी रहते हैं कि अपॉर्चुनिटी के ऊपर उनका ध्यान नहीं होता है और जो अपॉर्चुनिटीज़ उनसे मिस होती है जो किसी और के हाथ में चली जाती है, ताकि वो टीम सिस्टम स्ट्रैटेजीज डेवलप करे और एक ब्रोकर से कंपनी में उनका बदलाव हो जाए और एक ब्रोकर से रियल इस्टेट कंपनी में उनका बदलाव हो जाए. चैनल पार्टनर बड़ा चैनल पार्टनर बन के मार्केट में उतरे. उस आधार पर, माइंडसेट के आधार पर आज का सेशन मैंने डिलीवर किया. वो काफ़ी सक्सेसफुल भी रहा और आज तकरीबन 500 से अधिक चैनल पार्टनर्स ने सक्सेसफुली इस प्रोग्राम का जो है लाभ उठाया. आज उनको बेनिफिट हुआ, उनके चेहरे पर भी वो दिखाई दे रहा था. मुझे खुशी है कि इनके अंदर ये साल में बड़ा बदलाव होगा. ब्यूरो रिपोर्ट HN नेटवर्क.